नमस्कार. मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय व्हेज पुलाव. बाजारामध्ये वाटाणे यायला सुरुवात झाली, त्याचबरोबर गाजर पण यायला सुरुवात झाली आहे. तर म्हटलं चला आज व्हेज पुलाव बनवूयात. बनवायला अतिशय सोपा आणि खायला एकदम टेस्टी असा आज आपण व्हेज पुलाव बनवतोय. सगळ्यात अगोदर इथं मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलाय. याऐवजी तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही तांदूळ घ्यायचा आहे. इथं आता मी काही वाटाण्याच्या शेंगा घेतल्यात, त्याचबरोबर 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, थोडासा फ्लावर घेतलाय, 1 बटाटा घेतलाय आणि 1 गाजर घेतलंय. सगळ्यात अगोदर इथं मी आता वाटाणा सोलून घेते. छोटी वाटी भरून इथं आता मी वाटाणा घेतलाय. इथं आता मी गाजर कापून घेते. इथं मी अर्धच गाजर वापरणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता. गाजराची वरची जी साल आहे ती मी इथं काढून घेते आणि या पद्धतीने आपल्याला गाजराच्या फोडी करून घ्यायच्या आहे. ह्या फोडी पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या अशा करू शकता. त्याचबरोबर इथं मी फ्लावरचे मोठे मोठे असे तुकडे करून घेते. खूप बारीक पण फ्लावरचे तुकडे करायचे नाही, नाहीतर भातामध्ये त्याचा पूर्ण गाळा होऊन जातो. इथं मी फ्लावरचे या पद्धतीने मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेत. आता इथं मी 1 कटोरी घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेतले आणि जो आपण फ्लावर कापून घेतला होता तो मी त्या पाण्यामध्ये घालून घेते. त्याचबरोबर इथं जो आपण बटाटा घेतला होता त्याची वरची साल काढून घेतली आहे आणि त्याच्या पण इथं मी फोडी करून घेते आणि त्या पण फोडी आता मी पाण्यामध्ये घालून घेते. कांदा आपल्याला इथं उभा या पद्धतीने जेवढा पातळ कापता येईल तेवढा असा उभा इथं आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. आता आपण जे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलं होतं ना त्याला मी काय केलं आहे, एका मोठ्या वाडग्यामध्ये काढून घेतलं आहे आणि हा जो तांदूळ आहे याला 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला हा तांदूळ भिजत लावायचा आहे. आता पुलाव बनवण्यासाठी आपण काय काय घेतले ते बघूयात. 1 वाटी तांदूळ इथं भिजत घातला आहे, फ्लावर आणि बटाटा घेतला आहे, हिरवा वाटाणा, कांदा उभा छान पातळ कापून, गाजर घेतलं आहे, त्याचबरोबर इथं मी 4-5 वेलची, तमालपत्र, 2 मसाला वेलची घेतल्यात, दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 9-10 लवंगा आणि 7-8 मिरी घेतली आहे. इथं 4-5 काजू मी मधून काप देऊन घेतलेत, हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी पण चालेल. 1 चमचाभर जिरं, 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट, मीठ आणि इथं आपण गावरान तूप घेतलं आहे. याच्यातलं 1च चमचा आपल्याला तूप वापरायचं आहे, सगळं तूप हे वापरायचं नाही आहे. गॅसवर आता मी 1 कुकर ठेवला आहे आणि कुकर व्यवस्थित असं चांगलं तापू दिलं आहे. त्याच्यात आता इथं मी थोडंसं तेल घालून घेते आणि तेल घालून झाल्यानंतर याच्यात आता आपल्याला आपण जे तूप घेतलं होतं त्याच्यातलं 1च चमचा तूप आपल्याला इथं भातासाठी या कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि तेल आणि तूप हे दोन्ही पण चांगलं असं व्यवस्थित गरम होऊन द्यायचं. आता तूप व्यवस्थित असं चांगलं गरम झालं आहे. याच्यात आता आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं व्यवस्थित असं चांगलं फुलू द्यायचं आहे. जिरं फुललं की याच्यात आपल्याला आपण जे खडे मसाले घेतले होते ते खडे मसाले घालून घ्यायचेत आणि व्यवस्थित असं याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता खडे मसाले व्यवस्थित असे चांगले परतून झाले. आता याच्यामध्ये आपण जे काजू घेतले होते ते काजू याच्यात आपल्याला घालून घ्यायचेत आणि काजू पण छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचेत. काजू छान परतले. आता याच्यात आपण जो उभा चिरून ठेवलेला कांदा होता तो सगळा कांदा मी या पद्धतीने कुकरमध्ये घालून घेते आणि कांदा पण आपल्याला व्यवस्थित असं इथं परतून घ्यायचा आहे.
तर कांदा आपला एक 2 ते 3 मिनटामध्ये छान असा व्यवस्थित परतला जातो. तर आता कांदा व्यवस्थित असा परतला गेलाय. याच्यात आता आपण भाज्या घालून घेऊ. तर सगळ्यात अगोदर इथं मी ओला वाटाणा घालून घेते. त्याचबरोबर चिरून ठेवलेला गाजर आणि जो आपण फ्लावर आणि बटाटा चिरून ठेवला होता, तर तो फ्लावर आणि बटाटा पण मी याच्यामध्ये आता घालून घेते. तर आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे, म्हणून आता मी चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालून घेते आणि व्यवस्थित असं आपल्याला याला चांगलं मिक्स करायचं आहे. आणि 1-2 ते 3 मिनटं ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या चांगल्या अशा शिजू द्यायच्यात. तर हे बघा, आपल्या ज्या भाज्या आहेत त्या छान अशा इथं 2 ते 3 मिनटं परतल्या गेल्यात. त्याच्यात आता आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची. अद्रक लसणाची पेस्ट ही भात बनवताना किंवा पुलाव बनवताना नेहमी शेवटी घालायची, कारण अद्रक लसणाची पेस्ट घातली तर ती खाली भांड्याला थोडीशी चिकटते. तर अद्रक लसणाची पेस्ट ही शेवटी घालायची आणि अद्रक लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित असं चांगलं परतून घ्यायचं. आपण जो भिजत घातलेला तांदूळ होता ना, तर त्याच्यातलं पूर्ण पाणी मी इथं निथळून घेतलं आणि तो भिजवलेला तांदूळ मी आता इथं कुकरमध्ये घालून घेते आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेते. आता आपण इथं 1 वाटी तांदूळ घेतला होता, तर त्याच्यासाठी इथं मी 2 वाट्या पाणी घालते. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या पाणी. तर इथं मी 2 वाट्या पाणी घालून घेते आणि आपण याच्यामध्ये भाज्या घातल्यात, तर भाज्या शिजण्यासाठी पण पाणी लागेल, म्हणून मी इथं भाज्या शिजण्यासाठी अर्धा वाटी जास्तीचं पाणी घालते. म्हणजे मी इथं टोटल 2.5 वाट्या पाणी हा पुलाव बनवण्यासाठी घातला आहे. तर आता इथं आपलं जे 2.5 वाट्या पाणी आहे, तर ते पाणी मी कुकरमध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित असं याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला इथं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला इथं 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तर 3 शिट्ट्यांमध्ये आपला हा जो पुलाव आहे तर तो छान असा शिजला जातो. तर आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात आणि कुकरची सगळी वाफ पण गेली आहे. तर कुकरचं झाकण काढलं तर हे बघा, किती छान असा आपला इथं व्हेज पुलाव बनवून तयार झाला आहे. तर कसा झाला आहे तो चेक करूयात. तर हे बघा, एकदम मोकळा सुटसुटीत आपला इथं हा व्हेज पुलाव बनवून तयार झाला आहे आणि अजिबात खाली कुकरला चिकटलेला नाही आहे. म्हणजे आपलं तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण हे अगदी योग्य झालेलं आहे. तर अशा पद्धतीने इथं आपला व्हेज पुलाव बनवून तयार झाला आहे. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा व्हेज पुलाव तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर याच्यामध्ये आपण मिरची वापरलेली नाही आहे, तर लहान मुलं पण हा पुलाव खाऊ शकतात. आणि जर ह्या पुलावाबरोबर बटाटा भजी किंवा मिरची भजी जर तोंडी लावण्यासाठी असली तर खूपच मज्जा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर मनूचं स्वयंपाकघर या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.